ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही परखड भूमिका घेत आहोत आणि कुठलीही राजकीय भूमिका घेण्यापेक्षा आत्ता आज रोजी पक्ष विसरून वेगवेगळ्या जातींचा अभिनिवेश विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. ओबीसीचं आरक्षण टिकवण्याची गरज आहे. असं घडत असताना कोण जर राजकारण करत असेल, कोण कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असेल आणि आमच्या सहकार्यावरती लढणाऱ्या कार्यकर्त्यावरती हल्ले होणार असतील तर त्या उद्विग्न भावनेतून मी ती पोस्ट लिहिलेली होती. आज मी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या दैत्यनंदूर गावामध्ये जातो आहे. 5-50 किलोमीटरच्या परिसरामधल्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोकांशी संवाद साधतो आहे. लोकं मला बोलवत आहेत, मी लोकांना बोलवत नाही. तेवढी माझी कॅपॅसिटी आहे की नाही माहिती नाही. कारण मला हे वास्तव समाजासमोर मांडावं लागेल. कारण ही लढाई लढत असताना शेवटी अनेक गोष्टींच्या मर्यादा आहेत. या मर्यादा भेदून खूप परखडपणे ही भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडायची आणि ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे. हेच आत्ताचं माझ्या डोळ्यासमोरचं ध्येय आहे, धोरण आहे.